स्टील फ्रेम मिडास टच विश्वास भाग 3. सगळ्या महाबलेंद्रांचं क्रीम त्या वर्षी फाउंडेशनमध्ये जमलं होतं. या सर्वांनी मराठी स्पिरिट चांगलं जपलंही होतं. सगळे एकत्र असायचे, पण विश्वास मात्र बोलायचा शुद्ध हिंदीत. परप्रांतीय एकही उमेदवार बरोबर असेल तर त्याच्यात परखेपणाची भावना येऊ नये म्हणून तो जाणीवपूर्वक मराठीतून संभाषण टाळायचा. तो असं भान जगतो तेही नैसर्गिकपणे. उखरूट गावात गेला की हा अस्सल भावड्या हिंदी इंग्रजीशी काडीचाही संबंध ठेवत नाही. वास्तवात जगणं प्रत्येकाला जमत नाही. ज्यांना जगावंसं वाटतं त्यांच्यासाठीही ते अवघडच असतं. पण विश्वास मात्र नैसर्गिक जगतो. एक शासकीय मीटिंग उरकून विश्वास लोणावळ्याहून पुण्याला परतत होता. मीही बरोबर होतो. नेहमीच ट्रॅफिक जॅमचं वरदान लाभलेला हा रस्ता, पण आपला प्रवास एकदम सुरळीत चालला होता. विश्वास एकदम म्हणाला, किती तरी वेळा गावाकडून येताना मी या ट्रॅफिकमध्ये अडकलोय. आज यशवीची गाडी चालली की रस्ता सुरळीत असं नेहमी का शक्य नाही? मी म्हणालो, तुला हे सुचतं हेच महत्त्वाचं. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये विश्वास BA करत होता. बरोबरच सगळ्या उठाठेव ही राजाराममध्ये एक प्रथा आहे, दरवर्षी बेस्ट राजारामियन कॅन्डिडेट निवडण्याची. तेव्हा विश्वास स्पर्धेत होताच, पण आघाडीवर होता माधवन. हो, तोच माधवन जो आजकाल हिंदी तमिळ चित्रपटात कधी कधी TV सिरियलमधून दिसतो. शेवटी अवॉर्ड गोज टू विश्वास नांगरे. आजही कधी त्यावेळची आठवण निघाली की विश्वास अस्वस्थ होतो. म्हणतो, नाही रे, माधवनच त्याला पात्र होता. या आठवणीने जसा तो अस्वस्थ होतो तसाच मुंबई विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये असताना केलेल्या एका घोटाळ्यावर खुशी होतो. चर्चगेटच्या हॉस्टेलमध्ये असताना तो UPSCची पूर्वपरीक्षा पास झाला. मुख्य परीक्षेची तयारी व्यवस्थित करता यावी म्हणून हॉस्टेलच्या वॉर्डनना विश्वासनं अर्ज दिला. IASच्या मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याला सिंगल रूम मिळावी असं विद्यापीठ विभाग प्रमुखांना शिफारस करणारं पत्र वॉर्डननी द्यावं अशा आशयाचा तो अर्ज होता. UPSC करतो तो रिकामटेकडा असा समज आपल्याकडे आहेच. वॉर्डनही त्यातलाच. त्या खडूस वॉर्डनने विभाग प्रमुखांना पत्र लिहिलं की हा पोरगा विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहून UPSCचा अभ्यास करतो, तेव्हा या रिकामटेकड्याचं हॉस्टेल रद्द व्हावं व विद्यापीठातलं ॲडमिशनही रद्द व्हावं. हे पत्र विश्वासच्या हातात देऊन त्यानं सांगितलं, तुला हवं तसं शिफारशीचं पत्र तयार केलं आहे, जा आणि विभाग प्रमुखांना दे. एकूणच त्याच्या सौजन्याने विश्वासला दानमे कुचकालाचा वास लागला. पट्ट्याने रूमवर येऊन पत्र उघडला, वाचलं आणि स्वतः नवीन पत्र तयार करून त्याच लखोट्यातून विभाग प्रमुखांना सादर केलं. त्यांनी ते वाचलं. वाचून प्रेमानं विश्वासाकडे पाहिलं. पत्रात लिहिलं होतं, सदरचा विद्यार्थी सभ्य, प्रामाणिक, रात्रंदिवस अभ्यास करणारा, गुणवंत आहे. त्याला अभ्यासासाठी सिंगल रूम देणे, त्याला प्रोत्साहित करणं हे विद्यापीठाचं कर्तव्य आहे. या गंमतशीर आठवणीने तो हसतोही आणि गंभीरही होतो. कारण विद्यापीठाच्या परिसरात UPSC करणाऱ्यांना अस्पृश्य समजलं जातं. ही बाब जबाबदार, संवेदनशील व्यक्तीसाठी नक्कीच गंभीर आणि अंतर्मुख करणारीच आहे. अशी हेटाळणी विद्यापीठात होत असेल तर बाहेरच्या जगात काय कथा? बाहेर समाजात तर स्पर्धा परीक्षांविषयी म्हणावं तितकं प्रबोधन झालेलं नाही. ग्रामीण भागात तर नागरी सेवा परीक्षांविषयी माहितीच नसते. जी माहिती पोहोचते ती अतिरंजित असते. त्यामुळे साहजिकच पालकांची मनस्थिती विकतच संकट कशाला अशी बनत जाते. या पार्श्वभूमीवर UPSC करायचा निर्णय घेणं हेच ग्रामीण भागातील मुलांसाठी मोठं दिव्य बनून जातं. ही सगळी दिव्य स्वतः विश्वासने पार केली. म्हणूनच या विषयावर तो कमालीचा सिरियस होतो. बोलण्यात हा विषय निघाला की हृदयात भिडणाऱ्या भाषेत तो अभिव्यक्त होतो. एका महाविद्यालयाच्या समारंभात विश्वास बोलत होता. स्पर्धा परीक्षेचं स्वप्न उराशी बाळगून रोज खेड्यातले कितीतरी जण पुण्या मुंबईच्या गर्दीत घुसतात. ग्रामीण भागातून आलेली मुलं रानफुलासारखी असतात. त्यांना खत पाणी, काही कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश मिळाला की ती अशी रुजतात व फुलतात. त्यांच्यासमोर शहरातले कमळ गुलाब फेंके पडतात. शेतकरी आहे बाबांना पोटाला चिमटा काढून किंवा असली नसलेली अर्धा एकर जमीन गहाण ठेवून पोरगा मामलेदार होणार या आशेवर 3-3 पैसे पाठवायचे. पोरांनी पुण्या मुंबईत कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं आणि अभ्यासाला लागायचं. काहींचे डोळे शहराचा झगमगाट पाहून दिसतात, रस्ता चुकतात आणि कुठेतरी भलत्याच ठिकाणी फटतात. बाहेर काढणारं कुणीच नसतं, मग बाकी शून्य. तरुणपण, घोडचूक, प्रौढत्व, संघर्ष आणि मादापण पश्चाताप करण्यात निघून जातं. काही जण झपाटून अभ्यासाला लागतात. दिशाही मिळते, पण 4-4 वर्ष MPSCची परीक्षाच होत नाही. कसलेले पहिलवान मैदानात न उतरताच ॲज वॉर झाल्यानं बाद होतात. नंतर मग सिस्टीमविषयी संताप आणि जगाबाबत नकारार्थी दृष्टिकोन घेऊन जातात.
काही जण पेपर फोडण्याच्या तयारीनं झालेले असतात. येताना बाबाकडून बुलेट मोबाईल घेऊन आलेले असतात. विद्यापीठात अभ्यास कमी, चक्रा जास्त मारताना दिसतात. एखादा झुडपा खाली बसण्याच्या शर्यतीत जिंकतोही. त्याला यशाची फारसं देणं घेणं नसतं. UPSC MPSCचा अभ्यास करतो एवढ्यावरच त्याची व गावाकडे बाबाची कॉलर ताट असते. विश्वास न म्हणतो. अभ्यास करणाऱ्यांच्या 3 कॅटेगरी असतात: स्वयंघोषित, जनताघोषित आणि आयोघोषित. पहिल्या 2 कॅटेगरीतून तिसऱ्या कॅटेगरीत 100 एखादा पोरगा पोहोचतो, साहेब होतो. पण इतरांचं काय? ज्यांच्याकडे साधन नसतात, राहण्याची सोय नसते, त्यांना टुकार ही पदवी देऊन हिणकस वागणूकच मिळत राहते. वय वाढतच जातं, अशा खुजा होत जातात. गावाकडच्या जबाबदाऱ्या थकलेले आई वडील आठवायला लागतात. मग परतीचा मार्ग. जगातल्या सगळ्या घडामोडींचा अभ्यास केलेला हा बैल मात्र शेतावरही निरुपयोगी ठरतो. कुठल्याही विद्यापीठात डोकावून पाहिलं तर स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहातून लढणारे हजारोंच्या संख्येने दिसतात. त्यांच्या फार मोठ्या अपेक्षाही नसतात. कुठेतरी निवाळा मिळावा, अभ्यासाला ग्रंथालयाची जागा मिळावी एवढाच. हॉस्टेलवर पॅरासाईट म्हणून किंवा लायब्ररीत कोपऱ्यातले टेबल धरून अभ्यास करताना तपासणीसाठी आलेला रेक्टर किंवा लायब्ररियन त्याला यमासारखा वाटत असतो. महाराष्ट्रात तरी तयारी करणाऱ्यांच्या दबलेल्या व्यथांना मोकळी वाट मिळाली पाहिजे. मराठी नावांच्या पाट्या सरकारी कार्यालयात दिसायच्या असतील तर त्यासाठी सर्वांना पुढाकार घेऊन काही मार्ग शोधले पाहिजे. हा विश्वास आहे.